नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण लातूर शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत, की जी बाजार समिती तरकारीसाठी म्हणजे भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. आज मंगळवार आहे आणि या बाजार समितीमध्ये जागा तुटपुंजी आहे आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला हे जे असं दृश्य तुम्हाला दिसतं, हे दृश्य असं दिसतं असं इथले शेतकरी म्हणतात, व्यापारी म्हणतात आणि इथं शेतमाल घेऊन येणारे शेतकरी पण म्हणतात. यावेळेला थोडीशी परिस्थिती बदलली त्याचं मुख्य कारण आपल्या देशाचे पंतप्रधान ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार काम करतं आहे त्यांनी निर्यात बंदी घातली आणि मग लासलगावला जो परिणाम झाला तोच सोलापूरमध्ये झाला. सोलापूरमध्ये आज आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं की थोड्या वेळापूर्वी तिथल्या व्यापाऱ्यांची बैठक झाली, कारण ह्या लाल कांद्याची आवक तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि त्यामुळं उद्या बाजार बंद ठेवायचं ठरलंय. हजारेक गाड्या तिथे येतात, पण ती मर्यादा त्या बाजार समितीनं ओलांडली, कारण सोलापूरमधून सुद्धा पश्चिम बंगाल आणि देशाच्या पूर्वोत्तर राज्यामध्ये कांदा जावा इतकी ती बाजारपेठ मोठी झालेली आहे. परंतु ती बाजारपेठ सुद्धा या कांद्याच्या आवकेमुळं बंद करावी लागली. लासलगावची थोडीशी मी माहिती घेतली तर लासलगावमध्ये कांदा निर्यात बंदीनंतर शेतकऱ्यांचं 1400 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हा कांदा परवडणारच नाही अशा पद्धतीची सगळी सरकारी व्यवस्था काम करताना दिसते. उद्या इथे येळवस किंवा वेळा अमावस्या हा सण 11 तारखेला ह्या भागामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागामध्ये तो साजरा केला जातो आणि म्हणून आज या बाजारपेठेमध्ये लातूरच्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाल्याची आवक होते, कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शेतमालाला भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल असा हा काळ आहे. आणि कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली, कारण तिकडे सोलापूरमध्ये बाजार बंद राहणार आहे आणि मुळातच कांद्याची खूप मोठी आवक झालेली असल्यामुळं हे जे दृश्य आपल्याला दिसतं तसं एरवी लासलगावमध्ये, एरवी सोलापूरमध्ये आणि इथे पण अलीकडच्या काळामध्ये कांद्याची बरीचशी आवक वाढलेली आहे. त्यामुळे ते असं असतं. जसं आपण श्री नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला तसाच या मतदारसंघाचे आमदार श्री अमित देशमुख यांना पण हा प्रश्न विचारायला पाहिजे की त्यांना हे कधी दिसलं नाही की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बाजार इथे भरतो. जी बाजारपेठ देशामध्ये डाळीसाठी प्रसिद्ध आहे, जी बाजारपेठ सोयाबीनसाठी आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या तेल बाजारासाठी प्रसिद्ध आहे, तिथं हे दृश्य दिसावं आणि शेतकरी सकाळी 11 वाजल्यापासून यावेत आणि त्यांना कोणीही विचारू नये. काही व्यापारी प्रतिनिधी सांगतायत की तसा आता शेतकऱ्यांचा संबंध मिटलेला आहे. रात्रीचे जवळपास 10 वाजलेले आहेत, म्हणजे जवळ 12 तासापेक्षाही अधिकचा काळ. आता कॅमेरामन तुम्ही खाली या. बाय द वे, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी श्री नरेंद्र मोदी सरकारची कांदाविषयक धोरणं, कांद्याची वाढती आवक आणि या लाल कांद्याला नसलेलं शेल्फ लाईफ यातनं हा जो काही गुंथा तयार झालेला आहे तो गुंथा आपण बघतोय की रात्रीचे 10 वाजले तरी शेतकरी उभेच आहेत. काय आणलंय, काय घेऊन आले होते? कांदा. गाव गंगापूर. तुम्हाला माहित नाही का कांदा लावायचा नसतं ते? असं कसं साहेब? कसं लावू नये कांदा? काय लावू? मला माहित नाही. सोनं लावायचं. सोनं तर घ्यायचं काय? किती वाजता आले कोणी? 10 वाजता सकाळी. आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. काय नाव तुमचं पूर्ण? दोंडीराम धाराशिव, गंगापूर. सकाळी 10 वाजता आलेत. किती वाजता हा सगळा लिलाव होईल असं वाटलं होतं? 12-1 वाजता. म्हणजे 2 तासात? 3 वाजेपर्यंत जास्तीत जास्त. आणखी काहीच नाही झालं. नाश्ता बिस्ता तर केलाय का नाही? केला. किती गोणे आणले होते? 20 गोणे. भाव झालाय? लिलाव झाला? काय भाव मिळाला? 10 रुपये. अरे वा 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 वा. 10 रुपये भाव मिळाले शेतकरी आहे ती कांद्याला. सगळं परवडते. काय परवडतं साहेब? 1 रुपया खर्च झालाय, 9 रुपये तुम्हाला नफ्यात मिळाले. रोपापासून किती खर्च? सांगा बरं. रोपापासून किती त्याला कष्ट करावं लागतं सांगा शेतकऱ्याला? किती कष्ट करावं लागतं? कांदा लावावं लागतंय, त्याला पालनपोषण करावं लागतंय, पुन्हा मार्केटमध्ये कडून आणावं लागतंय. 10 रुपयानं कसं परवडतंय? म्हणून तर मी विचारलं ना तुम्हाला, कशाला तुम्ही कांदा लावता? नाही, ते झालंय की आता. लावायचं नाही कांदा. पुढं काय लावायचं? काय तर करायला दुसरा पर्याय. काय पर्याय का? आता तुम्हाला 10 रुपये ह्या ज्या 20 गोण्या आहेत त्या 20 गोण्याचा खर्च किती आला? भरपूर. त्याचा कोण काय सांगा की मला. नाही, शेतकरी लिहून ठेवीत नसते. नाही ना? शेतकरी खर्च लिहून ठेवीत नसते. काय नाही, काही नाही परवडत. थांबा जरा, ते शेतकरी बोलतात, त्यांना माहिती आहे. काही परवडत नाही. काठ्यामध्ये शेतकरी काय किती काय माणूस का शेतकरी लिहून ठेवतो खर्च. त्याला रात्रंदिवस पाणी द्यावं तर लाईटीचे प्रश्न असते, भयान प्रश्न असते ते.
काय करतो माणूस अडचणीनुसार आणते मार्केटमध्ये मार्केट असं असते काय विलाज आहे 70-80चा भाव कुठं ना 10 रुपयाचा भाव कुठं काय करायचं विलाज किती वर्षापासून कांदा लावता? नाही भरपूर दिवसानं करतो मग चला हा बाकीच्या शेतकऱ्याला बोलू या. पट्टी मिळाली का? पट्टी आणखी घेतली नाही. हा पैसे मिळाले किती? हा तुम्ही काय आणलं महाराज? कांदे तेव्हा इकडे या बघा तुमच्यासारखेच शेतकरी आहेत. कांदे आणले. कांदे आणले. बाय द वे महाराष्ट्रातले जे धोरण करते आहेत त्यांना आमची पण शेतकऱ्यांच्या वतीनं नम्र विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये बाजार समिती नियमन कायदा आहे. आता इथल्या बाजार समितीचे सचिव आहेत त्यांचं नाव काय? जे जगदीश भावने ते सन्माननीय गृहस्थ तर हे बघायला इकडे आले पण नाहीत, फिरकले पण नाहीत. इथल्या बाजार समितीचे सभापती त्यांचं नाव काय? सभापती अच्छा सभापती जे आहे ते जगदीश बावणे आहेत. त्यांचा फोन अनआन्सर्ड गेला. ते काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. मला फार आश्चर्य वाटतं की श्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा हा मतदारसंघ ज्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सातत्यानं सकारात्मक भूमिका घेतली, ज्यांच्यामुळं 1991 साली इथे सोयाबीनची बाजारपेठ उभा राहिली आणि देशातलं सर्वोत्तम बाजारपेठ सोयाबीनची उभा राहण्यामध्ये श्री विलासराव देशमुख यांच्या धोरणात्मक निर्णयाचाच फायदा होता की या भागातल्या अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. त्यांचे चिरंजीव या मतदारसंघाचं गेली 3-4 वेळेला नेतृत्व करतात. त्यांना हे दिसलं नाही. बरं त्यांच्या पक्षाचे काँग्रेस पक्षाचे जे सभापती आहेत त्यांना हे दिसत नाही की शेतकरी सकाळी 10 वाजल्यापासून किती वाजल्यापासून आले तुम्ही? 10 वाजता. हा फक्त धोरणात्मक निर्णय घ्यायचा भाग आहे ना. हो ना मार्केट कमी पडायला ही काय आजची गोष्ट नाही ना. भरपूर दिवस झाले. किती वर्ष झाली? मी 50 गोणी कांदा घेऊन आलो होतो. पाठीमागे कोथिंबीर घेऊन आलो होतो. एक दिवस शेतकऱ्याला मुक्काम करावा लागतो. कमाल आहे. आणि तर शेतकऱ्याला 10 रुपयाचा राईस काढून इथं दिवस काढावा लागतंय. अशी परिस्थिती आहे. ही बाजारपेठ जी आहे ना पूर्ण कमी पडायला लागली. तर इथल्या आमदार असतील कोण जिकाना असतील ती माहित नाही मला, त्यांनीही बाजारपेठ मोठी केली पाहिजे शेतकऱ्यावर. आज तर येळामुळेच्या आदल्या दिवशी रस्त्यावर भाजीपाला विकावा लागला शेतकऱ्याला. रस्त्यावर भाजी हा आज बाहेर आम्ही रस्त्यावर विकले. आज मी वांगे आणि भेंडी घेऊन आलो होतो. मी सकाळी 3 वाजता आलो. इथं मध्ये टेम्पो गाडी घेऊन यायला रस्ताच नाही, इतकी आज गर्दी आहे. त्याच्यामुळे रस्त्यावर अक्षरशः विकावं लागलंय आम्हाला. काय भावाने विकला? काय आमच्याकडून इथं 10 रुपये किलो जर कांदा गेला तर मार्केटमध्ये पुन्हा जास्तीत जास्त फायदा व्यापाऱ्याचा होतो, शेतकऱ्याचा फायदाच होत नाही. हा आणि इथले अडचणी पण वेगळ्या. हा पण स्थानिक पदाधिकारी जे आहेत ना ते इथल्या शेतकऱ्याकडे कसलंही लक्ष द्यायला तयार नाहीत. ही मुख्य अडचण आहे. पण तुमच्या माध्यमातून जर आमचं मला आशा आहे की अमित देशमुख हे तसे संवेदनशील आमदार आहेत. त्यांच्याकडे हा प्रश्न गेला लक्षात तर ते त्याची तोड काढतील. कदाचित त्यांचे खालचे जे पदाधिकारी आहेत आणि व्यापारी संघाची मंडळी, हे बघा हे व्यापारी संघाचे संचालक आहेत, स्वतः अध्यक्षच आहेत. अध्यक्ष महाराज तुम्ही सांगायला पाहिजे होतं आमदारांना. आमदार काय सांगा? मी विक्रम झांबरे, महात्मा फुले आडत असोसिएशन अध्यक्ष. या संदर्भात आमदार साहेबांसोबत भरपूरदा चर्चा झाली, उपयोग नाही झाला. आणि स्वतः आमदार साहेबांनी पण याबद्दल थोडं अग्रेसर होऊन इथं येऊन पाहणी केली. त्यांनी याच्यावर 2-3 वेळेस बैठक लावल्या आणि बाजार समितीला आदेश दिलेत की व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना पूर्ण सुविधानिशी तिथं स्थलांतरित करा. ओके म्हणजे स्थलांतरित आमदारांनी निर्णय घेतलेला आहे पण ते होत नाहीये का मग? नाही या महिन्यात नक्कीच होईल. अच्छा. हां या महिन्यामध्ये 1 तारखेला शिफ्टिंग करणार होते 1 तारखेला, पण थोड्याशा काही किरकोळ अडचणी व्यापाऱ्यांना तिथं गेल्यानंतर फेस करायला शेतकऱ्यांना पण अडचणी येऊ नये. राईट. मग त्या संदर्भात बाजार समितीने स्वतः सोलापूर मार्केटची ट्रिप काढली सर्व संचालक मंडळांनी, अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन पाहणी केली. त्या पाहणी करून त्याच्यानुसार थोडंसं इथं मार्किंग वगैरे करून गाळे व्यापाऱ्यांना पैसे शेतकऱ्यांना व्यवस्थित पोहोचावे, ऑफिसमध्ये सेफ्टी राहावं, ते थोडीशी माहिती घेऊन आता ते शिफ्टिंग करणारच आहे. तुम्ही आता सांगताय की आमदारांच्या वतीने की 1 महिन्यात ते शिफ्ट होणार आहे? हो नक्कीच. कारण एका महिन्यात येणार आहेत की बघा. कारण की हे गेल्या 1 ते 2 वर्षापासून नाही थांबा ना. काय झालं? निशांचं काहीतरी म्हणणं आहे. अनेक व्यापारी जे आहेत ही जी शिफ्टिंग होतीये त्या शिफ्टिंगमुळे व्यवसायावर परिणाम होईल असा विचार करून जायला तयार नाहीयेत. आणि मार्केट कमिटीचे जे राजकारणी आहेत ते त्यांना नाराज करायचं नाहीये, ही एकही गोष्ट आहे त्याच्यामध्ये. शिफ्टिंगचा विषय तर बऱ्याच वर्षापासून आमचा मुद्दा एवढाच आहे की असं शेतकरी 10-11 वाजल्यापासून सकाळी याच्यामध्ये व्यापाऱ्यांनी नाराज आहेत का हे पाहणं महत्वाचं नाही. तिथं गेलं तर शेतकऱ्यांचा 2 पैसे फायदा आहे. ओके. मुळात शेतकऱ्यांचा फायदा पाहून निर्णय घेतला त्यांनी स्वतः. नाही पण आता तुम्ही असं म्हणताय की सन्माननीय लोकप्रतिनिधींनी सांगितलं 1 महिन्याच्या ते शिफ्ट होणार आहे. सन्माननीय लोकप्रतिनिधींनी 1 तारखेला स्थलांतरित करणार होते. 1 जानेवारी. हा 1 जानेवारीला. पण काही अडचणीमुळं तिथं काही सोयी सुविधा नसल्यामुळं
ते पूर्ण करून सोलापूरला पाहणी करून आले. त्यानुसार त्यांनी थोडीशी सुविधा. ठीक. आज लातूरचं मार्केट महाराष्ट्रात अग्रेसर आहे. हो, मान्य आहे मला. आणि इथला एक पूर्णपणे क्रेडिट दिलं पाहिजे लातूर बाजार समितीला की अत्यंत पारदर्शी असा व्यापार करणारी आणि ज्याचा नावालौकिक देश पातळीवरती आहे अशा पद्धतीची बाजार समिती आहे. त्याचं मुख्य कारण तिथलं पॉलिटिकल कल्चर हे पण असतं. म्हणजे राजकारणी जेव्हा इथल्या स्थानिक बाजारात हस्तक्षेप करत नाहीत, बाजार सुरळीत चालावा असं पाहतात. ऑल क्रेडिट गोज टू अमित देशमुख ऑल्सो. नो वन इज गोइंग टू डिनाय इट. काय म्हणाले तुम्ही? आज जे भाजी मार्केटमध्ये जे नुकसान झालं पुढे बोलतो आम्हाला कांद्याच्या इतक्या रांगा लागल्या. कांद्यामुळं सर्व भाजीपाला 100%, 50% सुद्धा आज डाऊन मार्केट आहे पूर्ण. आणि विशेष कारण म्हणजे आपल्या मराठवाड्यातलं आज हा सणाचा दिवस आहे. हा सणाचा दिवस आहे. सणाचा दिवस असताना भाजी मार्केटला 10 ते 20 रुपये जास्त भाव मिळेल अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांनी 3 दिवस झालं माल स्टॉक ठेवलेला होता. स्टॉक ठेवून त्याने आज मार्केटला माल घेऊन आले. कॅमेरा सुद्धा काढणं अवघड आहे. बोला. माल घेऊन आले असताना शेतकऱ्याला आज कवडी मोल किंमत होत आहे या मालाची. आज माझ्याकडे भेंडी आहे, किमान 8 क्विंटल मी भेंडी आणले. मी एक दिवसाड 8 ते 9 क्विंटल भेंडी आणतोय. भेंडी आणत असताना आज त्या भेंडीचा मार्केट आहे फक्त 30 रुपये. रोज विकतोय माझं 50 ते 55 रुपये. एवढं मोठं नुकसान आहे. आता या कांद्याची पेंडी दर रोज जाते 10 रुपयाला, आज 5 रुपयाला कुणीच विचारत नाही. मार्केट पूर्ण स्तब्ध झालेलं आहे आणि केवळ या इथल्या लातूर जिल्ह्याच्या राजकीयमुळे चालू आहे ही खेळ. कारण या समितीचं दुर्लक्ष आहे. 1 महिन्याच्या आत मी पाठीमागी हाच गोंधळ केला होता. मार्केट पूर्ण स्तब्ध झालेलं होतं. एकही माल विकला गेला नव्हता. ज्यावेळेस मी मार्केटच्या कमिटीच्या लोकांना बोललं त्यावेळेस त्यांनी सभापतीला फोन लावले. सभापतीला मी बोललं. सभापती म्हणले उद्या निर्णय घेऊ. उद्या घेतो म्हणून निर्णय कुठलाही झालेला नाही. सभापती होते त्यांना बावणे साहेब. अच्छा, आता त्यांनी काही फोन उचलला नाही आमचा. नाही. आणि मी पण त्यांना लावला फोन, विचारलं. आणि इथली जी मार्केट कमिटीवर त्यांचा कुठलाही दबाव नाही. इथले अधिकारी लक्ष नाही. अधिकारी सुद्धा अरे राव्याच्या गोष्टी बोलल्या जातात माझ्याविषयी. तुम्ही ज्यावेळेस माल आणता त्यावेळेस कोणीही व्यवस्थित बोललं जात नाही. एवढे भयानक इथं प्रकरण घडलं जातंय की शेतकऱ्याला तर कुठलीच किंमत नाही. अरे बाप, शेतकऱ्याला तर कुठलीच किंमत नाही. का तर या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. मार्केट आता हे कांदा जे आहे यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी जागा असताना फक्त शनिवार सोडला तर दुसरे इतर वार पुरे आपल्या बैल बाजारामध्ये करता येते. तरी सुद्धा ह्यांनी करायला तयार नाहीत. या शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान आहे. आज माझ्या शेतकऱ्याचं भाजीपाल्याचं, आज आपल्या मराठवाड्यातला आजचा दिवस म्हणजे फार महत्वाचा भाजीपाल्याचा बोलूया आपण. मूळ मुद्दा जो आहे तो कांद्याची वाढती आवक. आता कांदा निर्यात बंदीचा फटका किती बसलाय बघा. अॅग्रोवननं ह्या संदर्भातली बातमी प्रकाशित केली आहे. केंद्र सरकारने ग्राहक हित जोपासण्याच्या चुकीच्या माहितीच्या आधारावर अचानक 8 डिसेंबरला जो कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला त्यानंतर शेतकऱ्याला प्रति क्विंटल 1500 ते 1800 रुपये असं त्याचं नुकसान होत आहे. आणि या निर्यात बंदीनंतरचं जे नुकसान आहे ना ते 1400 कोटी रुपयावरती गेलेलं आहे. हा जो लाल कांदा आहे, कोण आहे कांदेवाले? साठवून ठेवणं तर शक्य नाही. लाल कांदा खराब होते. साठवून ठेवून आबाळ उठल्यामुळे साठवून ठेवता येत नाही. कांदा पूर्ण खराब होत आणि 10 रुपयानं घालून हे महत्वाचं आहे. आबाळ उठलेलं आहे, पावसामुळे घालता येत. आबाळ आल्यामुळं शेतीमधला कांदा साठवून ठेवू शकत नाही शेतकरी. म्हणून सगळ्यांनी टोटल इथं मार्केटमध्ये आणल्यात. आज मार्केटमध्ये 50% सुद्धा लोकांनी कांदा विकलेला नाही आणि कुणाला पट्ट्या मिळाल्या नाहीत. सकाळी 10 वाजता आलेले, आता 10 वाजता काही लोकांचं पोटामध्ये अन्न नाही. गाडीमध्ये. तुम्ही किती आणले कोणी? 40. कुठलं गाव तुमचं? आर्नीवरून आलं. चला पुढे. हे या 40 गोण्या कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यानंतर ह्या बाजार समितीची अवस्था तर निशांत तूच दाखव. विशेष याच्यात बाब अशी होती की लातूरमधले जे भाजी मार्केट आहे या भाजी मार्केटमध्ये जो माल दुपारी 3च्या नंतर येतो तो संध्याकाळी 7-7:30 पर्यंत त्या गाड्या बाहेर जातात. बाहेर म्हणजे हैदराबाद, निजामाबाद, त्यानंतर गुलबर्गाकडं ह्या भाज्या जात असतात. कांदा मोठ्या प्रमाणात आल्या कारणानं आज पूर्ण मार्केटमध्ये आपण पाहू शकतो लांब रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या. ह्या ज्या वाहनांच्या रांगा आहेत ह्या दुपारी 3 वाजल्यापासून जे सुरू झालेल्या आहेत त्या वाढतच गेलेल्या आहेत. शिवनेरी गेटपासून किंवा जे बैल बाजार आहे त्या बैल बाजाराच्या पाठीमागेपासून ह्या रांगा सुरू झाल्या आणि त्यानंतर
त्यानंतर ह्या रांगा भाजी मार्केटपर्यंत आल्या आणि भाजी मार्केटला येणारे जे 4 रस्ते विविध भागातून आलेले आहेत त्या प्रत्येक भागावर 2-2, 2.5 किलोमीटरच्या रांगा होत्या. यामुळे वाहनांची मोठी गर्दी झाली. जे सकाळी 10 वाजता आलेले शेतकरी आहेत त्यांच्या कांद्याचा किंवा भाजीचा अद्याप काटा झालेला नाही आहे. ज्यांचा काटा झालेला आहे त्या गाड्या बाहेर जायला मुश्किल झालेलं आहे. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी झालेली होती. कुठे गाडी गाडीमध्ये आहे मध्ये काटा नाही झाला नाही झाला. बरं, अजून कोण येतं शेतकरी? कुठून आला? चाकूर काय घेऊन आला? माळव भाजीपाला, काय आणलं? कोथिंबीर, वांग. किती वाजता आली? 4:30 वाजता आला होते. 4:30 वाजता. गाडी कुठे आता? रोडवर तिकडे बाहेर. किती किलोमीटर लांब इथून? रांग सरासरी मार्केटचा पूर्ण रांगच आहे म्हणा की. म्हणजे प्रत्येक ठिकाणून 1.5-2 हो, 4 रस्त्यावर जे मार्केट कमिटीकडे येणारे 4 रस्ते प्रत्येक ठिकाणी पण कांद्याची आवक वाढण्याचं एवढं कारण काय? कांद्याची आवक वाढण्याचं कारण आहे की सोलापूरमध्ये जे 1000-1200 जे गाड्या येतात त्याच्यापैकी 600 गाड्यांचा काटा व्हायला आहे आणि बाकीच्या गाड्यांची बंदी घातल्या कारणानं त्या सर्व गाड्या आहेत त्या लातूरकडे वळाल्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांच्या रांगा लागायला सुरुवात झालेली आहे. सोलापूरमध्ये जी गाड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात तिकडे वळाल्या कांद्याच्या आणि त्यामुळे ही अशी रांग लांबपर्यंत आहे. जिकडे बघावं तिकडे ह्या वाहनांच्या रांगा आहेत आणि ऑब्व्हियसली शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कांदा हे जे पीक आहे ना हे पैसे देणारं पीक आहे. ज्यांच्याकडे थोडं बहुत पाण्याचा स्रोत आहे अशी मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये कांदा घेऊन बाजारात येतात आणि तो काळच आहे. भाजीपाला तर आहेच ऑब्व्हियसली. हेच लातूरचे ही भाजीपाल्याची स्थिती बाजार समितीतली. अजून एक प्रॉब्लेम झालेला आहे की येळवस आहे आणि येळवस असल्या कारणानं सगळ्या मिक्स भाज्या करण्याचा एक ट्रेंड आहे की मोसमामध्ये असणाऱ्या सर्व भाज्या एकत्रित करून भाजी केली जाते आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि 15 दिवसापासून स्टॉक करून ठेवला होता म्हणजे भाजीपाला काय आपण वांगे घेऊन आलेलो होतो. कोणतं गाव कोणतं तुमचं? गाव सांडव मांडू चाकूर तालुका. बरं. तिथून येऊन आज 15 दिवस झाले आम्ही स्टॉक करून ठेवून आज आमच्या म्हणजे मोठं मार्केट आहे म्हणून ठेवलं तर आज विका तयार नाही. आज 50-60 रुपये रोजचं मार्केट असताना 30-40 रुपये आज हे घ्यायला तयार नाही. तर व्यापारी सुद्धा आले नाहीत. व्यापारी सुद्धा आले नाहीत की त्याच्याकडे बघायला काय नाही. आम्ही 4:30 वाजता इथं होतो. मग असताना सुद्धा आम्हाला समजत नाही की कुठं जायचं काय नाही. पण तिथं जागेवरच त्याने व्यापारी 2-3च आले ते त्यांनी काय हे करून देऊन टाकले. गेलं वांग तुझं? आज 40 रुपये किलोने गेलं. प्रश्न एवढाच आहे की शेतमालाला आणि शेतकऱ्याला कोणीच वाली कोणीच राहिलं नाही सर. म्हणजे कोणत्या बी असू द्या, भाजीपाला असू द्या, सोयाबीन असू द्या, कापूस असू द्या. ज्यावेळेस आपल्याकडे आता कांद्याचा प्रश्न हे ज्यावेळेस आपल्याकडे नव्हता त्यावेळेस आपल्या आयात केले. आमच्या बरोबर चला. हा आयात केले कांदा. कांद्याच्या तिकडे गाड्या बघा तिकडे सगळ्या कांद्याच्याच लागल्यात. हा आयात केला. ज्यावेळेस आपल्याकडे तयार असताना आज निर्यात करायचं सरकार हे घेत नाही सर. आज प्रत्येक ह्याचा आहे सर. सोयाबीनचं तेल पण असंच आयात केलेलं आहे सर. सोयाबीनचा खर्च सुद्धा निघत नाही सर. आज एवढी परिस्थिती झाली आहे सर शेतकऱ्याची. सोयाबीनचा खर्च निघत नाही. कुठल्या भाजीपाल्यात किती वाजता आलात महाराज? 6 वाजता आलो तू बघा. 6 वाजल्यात 10 वाजलेत. सकाळी 9:30 वाजल्यापासून आमची भवनी सुद्धा झाली नाही. आम्ही इथले दुकानदार आहेत. तुमची मार्केटच्या का नाही भवनी झाली? पूर्ण गाड्यात जाम आहेत. कस्टमर कुठून येणार सर? पण असं म्हणतात की सोलापूरचा बाजार बंद आहे म्हणून आज जास्त आवक झाली. नाही तसं नाही झालं. कांदा बटाट्याचा आज बीट आहे. बीट असल्यामुळं मंगळवार आणि शनिवार बीट असतो. बीट असल्यामुळं सकाळी अद्रक नंतर कांदा बटाटा ह्यांची आवक वाढल्यामुळं मशिनरी मार्केट आहे. हे बघा सगळ्या भाजीपाला कांद्याच्या गाड्यांच्या ह्या ज्या रांगा आहेत ना त्या रांगा बघा संध्याकाळी 10 वाजलेले आहेत. आता सकाळी 9 वाजल्यापासून इथे शेतकरी रांगेत उभ्या आहेत. 12 तासापेक्षा अधिकचा काळ उलटून गेलेला आहे. आता बाजार समित्यांची भूमिका काय? बाजार समित्या नेमकं काय करतात? आता अनकन्फर्म रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो की ज्याची आम्ही खात्री देत नाही
की असं झालंच असावं, पण काही जण म्हणाले की ट्रॅफिक पोलिसांनी शेतकऱ्यांच्या गाड्या सुद्धा फोडल्या त्याच्यातनं, त्या तणावात. एक गाडी, एका गाडीवर काहीतरी दगडफेक केली का काय, काचा फोडल्या त्या गाड्याच्या वगैरे. ही बाजार समिती आणि त्या बाजार समितीतल्या वाहनांच्या रांगा, शेतमाल, कांद्याच्या गाड्या, कोणीकडे आहेत कांद्याच्या गाड्या? त्या बाजूला कसं जाता येतं आपल्याला? बाजाराला येण्याला जे 4-5 रस्ते आहेत, आता ह्याच्याकडून येतो, नांदेड रोड करून एक रस्ता येतो, त्याच्यानंतर चाकूरकडून जो येणारा रस्ता आहे, शहरामध्ये येणारे जे 2-3 रस्ते आहेत ते सगळे मार्केट कमिटीकडे येतात आणि त्या प्रत्येक रस्त्यावर गाड्यांची रांग लागलेली आहे. आणि ही गाड्या अगोदर रोडवर होत्या, त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती ज्यावेळेस संध्याकाळी बंद झाली, त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ह्या वाहनं जे हलवली आहेत आणि त्याच्यामुळे वाहनांच्या रांगा आता रोडवर दिसत नाही आहेत, पण आहेत. मग आता काटा इथं करायलेत का? कधीपासून काटा इथं करायले? म्हणजे आता एक तर तुम्हाला बरं, आता तुमचं दुकान कुठे नेमकं? मध्ये आहे, आतमध्ये, आणि काटा इथं करतात आता. कांद्याची अवस्था बघू जरा गाड्यांची. आता ही सगळी जी परिस्थिती आहे की प्रत्येक ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा, आणि या कारणासाठी काय झालंय की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिथेही जागा असेल तिथे वाहनं लागलेली आहेत आणि त्यामुळे याची सगळे दुकानं ही इथे असणारे जे व्यवसाय आहे त्याच्यावर याचा मोठा परिणाम झालेला आहे. ग्राहकांना त्याच्यापर्यंत येता येत नाहीये, वाहनं पार्क करायला जागा नाहीये आणि ह्या सगळ्याची समस्या अशी होतीये की जागा कमी, आवक जास्त, वाहनांच्या रांगाही वाढलेल्या आहेत आणि याचा परिणाम बाजार समितीच्या यंत्रणेवर होतोय. कुठून आलास? ही गाडी माझी साहेब. हा, कुठून आली? शिवपूरून. शिवपूर कुठे आलं? नळेगाव. शिवपूर. नळेगाव. काय घेऊन आला? ह्याच्यामध्ये टमाटर आणि पेरू आहे. पेरू. 4:30 वाजता मी इथं आलोय. अजून तुमचं अजून काहीच नाही साहेब, काहीच नाही. दरबारला हीच आहे पोझिशन. कसं करायचं सांगा. आणि हे काय घेऊन आला? कांदा घेऊन आला. किती कांदे घेऊन आले? 100 पाकिट. 100 पाकिट. 100 पाकिट. गोण्या किती? 100 पाकिट गोंद्या. 100 गोण्या. बरं, किती वाजता आला? सकाळी 10 वाजता आलो. अजून मी गाडी तशीच आहे उभा. काटा झालेला नाही अजून. सकाळी 10 वाजता. सकाळी 10. लाईनीला गाडी आहे अजून बी तशीच. बरं, काय भाव सांगायले? 15-16 रुपये चालू आहे मार्केट. बरं, आणि सकाळपासून आल्यानंतर कोणी व्यापारीशी संपर्क केला का तुम्ही? ज्याच्याकडे केलाय येतो म्हणले. आता गाड्या पुढच्या चालू आहेत, पुढच्या गाड्या चालू आहेत. करा गाड्या चालू आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे पुन्हा आमच्याकडे फक्त जागजीवरून तुम्ही एकटेच आले का? तुमच्या आमच्या इकडे लय सगळ्या जागजीत कांदाच असतो. कांदा किती लोक आले तुमच्या ह्याच्यातून? 25-30 माणूस आहे. आजच का? आजच. म्हणजे तुमचे 100 पाकिट, म्हणजे 100 बॅग तुमचे आणि दुसऱ्याचे 50-100. शिवारातल्या जागजी शिवार किती? 1000 पाकिट आले आज. म्हणजे 1001 पोते जे कांदा आहे तो धाराशिव जिल्ह्यातील जागजी इथून आलाय. आणि बाकीचे तुमच्या जागजी सोडून दुसऱ्या ठिकाणावरून आरणी येऊन आलेले आहेत. काय सुंबियाहून. बरं, किती वाहनं किती आली तुमच्या जागजीतून एका गावातून? 40-50 गाड्या आल्यात. आता एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे की धाराशिव जिल्ह्यातलं जागजी नावाचं जे गाव आहे ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि त्या गावातून जवळपास 40 गाड्या ह्या एका गावातून आलेल्या आहेत. आणि अशाच पद्धतीनं पूर्ण धाराशिव जिल्हा असेल, त्याच्यानंतर परभणीचा काही भाग आहे, बीड जिल्ह्याचा काही भाग आहे आणि नांदेड जिल्ह्याचा काही भाग, इथून मोठ्या प्रमाणामध्ये लातूरच्या बाजारामध्ये कांदा येताना दिसतोय आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गर्दी होतीये, काटा व्हायला उशीर होतोय. आणि आता आपण इथल्या मुख्य बाजारपेठेत आलोय, इथेही अवस्था हीच आहे. म्हणजे जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरात सगळीकडे शेतकऱ्यांची अवस्था याच पद्धतीनं पाहायला मिळते. ठिकठिकाणी शेतकरी थांबून आहे की आता काटा होईल, मग काटा होईल. सकाळी आलेला 10 वाजता आलेला जो शेतकरी आहे तो अद्यापपर्यंत याच बाजारात फिरताना दिसतोय. शेतकरी व्यापाऱ्यांशी बोलतोय, त्याला एक तर भाव मिळत नाहीये,
त्याचे वाहन तिथं पार्क केल्यामुळे पोलीस त्याच्यावर आर्थिक दंड करतायत, पार्किंगचे चलान फाडलं जात आहे, आर्थिक दंड केला जातोय. या कारणामुळे वाहन चालक, शेतकऱ्यांबरोबर आलेले वाहन चालक त्रस्त आहेत, शेतकरी काटा होत नाही म्हणून त्रस्त आहेत आणि व्यापाऱ्यांना इथल्या अव्यवस्थेमुळे ताण होताना दिसतोय. ही सर्व परिस्थिती आहे. काय आजचा होय, आजचा भाव काय निघाला कांद्याचा? भाव काय निघाला आजचा कांद्याचा? हा? बीट झाली नाही. बीट झाली नाही. नाही तुम्ही काय कांदा आणला? नाही मी ते आणली. मेथी. हो, भाव काय निघाला आज कांद्याचा? 1700-1800 रुपये चांगल्या मालाचे, एक नंबर मालाचे, चांगल्या मालाचे. कमीत कमी 700-800 मध्यम स्वरूपाचं. मध्यम स्वरूपाचा कमीत कमी 700-800 आणि 1700 रुपये जास्तीत जास्त उत्तम दर्जाचा कांदा. सगळा कांदाच बाजारात भरून गेलेला आहे. हो ना, मंगळवारी जास्त आवक होते हे मी मान्य करतो. आणि या बघा असं आहे की आपण निर्यात बंदी संदर्भातली जेव्हा धोरणं घेतो त्या वेळेला या शेतकऱ्यांच्या काय आणलंय, शेतकऱ्यांच्या ह्या स्थितीची आपल्याला कल्पना असते का? काय आणलंय? हा, वाटाणा. तुम्ही काय? मेथी, कांदा, मेथी, भाजीपाला, जिकडे बघावे तिकडे कांदा. तुझा हां, ही दृश्य लासलगावमध्ये ठीक आहेत. काही प्रमाणात आता ह्या लातूरसारख्या बाजारपेठेमध्ये सुद्धा कांद्याची जी मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे. मला याचे राजकीय अर्थ पण दिसतात. म्हणजे केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणानंतर जी काही शेतकऱ्यामध्ये नाराजी पसरलेली आहे ती नाराजी ही राजकीयदृष्ट्या कुठल्या राजकीय पक्षाला त्याचा फटका बसू शकतो याचा आपल्याला कल्पना येऊ शकते. हे बघा, जिकडे पाहावे तिकडे कांदा आणि कांद्या घेऊन आलेल्या गाड्यांच्या रांगा, असं दृश्य आहे सगळं. कांदा आणि कांदा घेऊन आलेल्या रिक्षांच्या रांगा, वाहनांच्या रांगा, असं हे दृश्य आहे. आणि काय आणलंय? काय घेऊन आलात? हा, गाजर. थांबूया आपण इथे. मी जसं म्हणालो तसं कदाचित हे प्रत्येक बाजार समितीतलं दृश्य असेल की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक होते. प्रश्न एवढाच आहे की स्थानिक लोकप्रतिनिधीबरोबरच या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा या कांदाविषयक गोष्टीकडे बघायला हवं की कांद्याची आवक आणि त्यातून होत असलेलं शेतकऱ्यांचं नुकसान हे खूप मोठं आहे. अर्थात ग्राहकांची संख्या संघटित आहे, शेतकरी संघटित नाही याचा त्याला सातत्यानं फटका बसतोच की. माझा सहकारी निशांत बद्रेकर आणि कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.